दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने केली. थोडंसं कोमट पाणी केलं आणि प्यायला घेतलं आणि अनिकेतला सुद्धा एक तांब्या भरून दिला. तर मग बाहेरचं झाडून घ्यायचं होतं मला. मग बाहेरचं झाडून पण घेतलं आणि एक वाकळ धुवायची होती रमाची, तर ती पण धुवून घेतली. तर आज मम्मी अचानक आली होती. सकाळीच अनिकेत मला बोलला होता की तुझी मम्मी का नाही आली अजून, किती दिवस झाले. तर त्यातच बघा मम्मी लगेचच आली होती. असं अनिकेत नेहमी असंच बोलतो, तर ते खरं होतं. तर बघा ते खरं झालं आणि मम्मी आली पण होती. अचानकच आली, ते फोन केला आणि डायरेक्ट घरीच आली. तर इकडे रमाबाळाला मी म्हणत होते आता मी जाते बाबासोबत, तू आजीसोबत खेळ म्हणून. तर रमाबाळ बघा कसं मागे मागे लागले, दरवाज्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. मग मम्मी पण म्हणाली आता मी जाते घरी म्हणून. मग मम्मीला सोडायला आम्ही दोघीजणी चाललोच होतो. तर रमाबाळाला मम्मी घेऊन पुढे पुढे चाललेलीच होती. आम्ही पण चाललो होतो कारण की मम्मी बोलली होती रमासाठी खाऊ घेऊन देते, म्हणून आम्ही चाललो होतो तिच्यासोबत. तर रमाबाळाला मग अशा वेण्या छान छान घातल्या होत्या. तर ह्या नकलीच वेण्या. रमाची केस कधी येणार काय माहिती, तीच वाट बघतोय आम्ही कधी येतील ते. तर मग पटपट निघालो रमाबाळा आणि मी. तर मम्मीला म्हटलं काय घ्यायचं काय घ्यायचं, आम्ही शोधत होतो मार्केटमध्ये काय खाईल रमा असं. तर मग शेवटी मम्मीची बघा एक मैत्रीण भेटली होती क्लासची. तर मम्मी तिच्यासोबत बोलत बसली. मग बघितलं भाज्या वगैरे काय घ्यायच्या ते, आणि त्यानंतर गेलो आम्ही फळं वगैरे घ्यायला. तर अजून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघत होतो कुठं फ्रेश फळं दिसत आहेत म्हणून. पण आम्ही अगोदर गेलो होतो तिकडेच गेलो कारण की तिकडचीच बरी दिसत होती. मग रमासाठी थोडेसे ॲपल वगैरे पण घेतले खाण्यासाठी. मग मम्मीला केलं बाय बाय. मम्मी बघा कशी बाय बाय करते रमाला, आणि रमा पण इकडून हात हलवणं तर येत नाही आम्हाला, पण बाय म्हणायला येतं आम्हाला. मग मम्मी तर निघाली होती, मग आम्ही चाललो होतो घरी. तर रमाबाळाला एका हातात घेऊन एका हातात सफरचंद वगैरे घेणं हे खूपच अवघड आहे, कारण की तिला बॅगमध्ये वगैरे घेतलं नव्हतं मी अडकवून. बाबासोबत असलं की बरं असतं, रमाला पण तोच घेतो आणि सामान पण तोच घेतो. पटकन आम्ही घरी पोचलो, टाळा वगैरे उघडला. रमाला कसं कसं घेतलं होतं मी टाळा उघडला. संध्याकाळच्या जेवणासाठी मी खारं वांग केलं होतं. तर बघा कसं झालं खारं वांग, मला नक्की सांगा. मी खारं वांग तर केलं आहे, पण खाणार कोण नाही हे मला नक्की माहिती आहे, कारण की अनिकेतला आणि साईला दोघांनाही पण वांग आवडत नाही. रमाला झोपवण्याचा प्रयत्न करत होते, पण रमाबाळ बघा माझ्याच डोक्यावर नाचते.